बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये नवे खुलासे। हत्येपूर्वी बाबा सिद्दीकींनी लिहिलेल्या डायरीमध्ये मोहित कंबोज आणि मुंबईतील बिल्डरची नावं। जिशान सिद्दीकी यांचा पोलीस जबाबामध्ये मोठा दावा। अब्दुल सत्तार यांनी मंजूर केलेली कामं शिरसाट बासनामध्ये गुंडाळणार असल्याची चर्चा। 150 कोटींची कामं बदलणार असल्याची चर्चा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जीबीएस आजारासंदर्भात चर्चा, तर धनंजय मुंडेंची ही बैठकीला उपस्थिती। आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीची फेरमागणी। बीडमधील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचीही करणार मागणी। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। धनंजय देशमुख मसाजो ग्रामस्थांसह आंतरवालीत जरांगे पाटील यांच्यासोबत एक दिवस उपोषणाला बसणार। एसटीच्या भाडेवाढीवरून ठाकरे गट आक्रमक। भाडेवाढी विरोधात राज्यभर आंदोलनं। दरवाढ मागे घेण्याची केली मागणी। आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिका आयुक्तांची भेट। मुंबईतील विविध विषयांवरती करणार चर्चा। काल एसआरएच्या अधिकाऱ्यांचीही घेतली होती भेट। नीट परीक्षेतून आता पर्यायी प्रश्न रद्द। 180 मिनिटांमध्ये 180 प्रश्न सोडवणं बंधनकारक। परीक्षार्थींना अतिरिक्त वेळही मिळणार नाही। कोरोना पूर्व काळातील परीक्षेप्रमाणेच परीक्षा होणार। पालघरच्या नागझरीमध्ये 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी। जमिनीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती।